नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्याबद्दल खूप मोठी अपडेट आलेली आहे। जो हप्ता आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आणि जो मार्च महिन्याचा याचा हप्ता 8 मार्चला जो आपला महिला दिनाच्या निमित्त मिळणार आहे। मित्रांनो, आता हे 1500 रुपये, 1500 प्लस 1500 हे 3000 रुपये असे मिळणार आहेत। तर याचा कन्फर्म झालेला आहे मित्रांनो की याचा हप्ता आपल्याला मिळणार आहे। तर याच्याबद्दल आपण सविस्तर बघू मित्रांनो। जे आदिती रटके आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्याबद्दल त्यांचंच संभाषण आपण ऐकूया। तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। विकास मंत्री आदिती तटकरे बोलतायत, आपण थेट जाऊया। 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीने राहणार आहेत। विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता तर महिलांसाठी ही खूप मोठी न्यूज आहे मित्रांनो। तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।